आवाज येतोय ना? आवाज येतोय? येस सर. ओके. आवाज येत नसेल तर लगेच पटकन सांगायचं. चला आता आपला पहिला एक्झरसाइज आपण बघतोय. ऍसेस मूल्यमापन म्हणतो. एखादा उद्योग करण्यासाठी कॅपेबल आहे किंवा नाही हे चेक करण्याच्या कसोट्या, त्याला आपण पोटेन्शियल किंवा त्याला आपण कार्यक्षमता असं म्हणतो. तर आपल्याला थोडक्यात हा एक्झरसाइज काही इतका अवघड नाही. फक्त तुम्हाला एंटरप्रिन्युअर पर्टिक्युलर सिलेक्ट करायचा. तुम्हाला काय पॉईंट दिलेले आहेत तर ते खाली आपण बघू एक्झरसाइज मध्ये. त्याच्या अगोदर आपण या एक्झरसाइज मध्ये काय काय कन्सेप्ट दिले त्या बघू. त्याच्यामध्ये एंटरप्रिन्युअरची डेफिनेशन जे आपण लेक्चर मध्ये कम्प्लीट केलेले आहे, म्हणजे अ पर्सन हु सेट अ बिझनेस और बिझनेसेस अँड टेकिंग अ फायनान्शियल रिस्क इन द होप ऑफ प्रॉफिट. म्हणजे एखादा उद्योजक किंवा एखादा व्यक्ती आपण स्वतः धोका पत्करून आपण एखाद्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये उतरणं, की जो उद्योग फायनान्शियली धोकादायक असतो किंवा जे आर्थिक दृष्ट्या त्याच्यामध्ये बऱ्याच धोक्याच्या घंटा असतात, तर अशा व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळवण्याची एक आशा बाळगून तो व्यवसाय चालू करणं, त्याला आपण काय म्हणतो? एंटरप्रिन्युअर म्हणतो. त्यानंतर एंटरप्रिन्युअरशिप त्याची पण डेफिनेशन पहिली उद्योजकता म्हणजे इट इज द ॲबिलिटी अँड रेडीनेस टू डेव्हलप, ऑर्गनाइज अँड रन अ बिझनेस एंटरप्राइज. म्हणजे अशी एखाद्याची क्षमता किंवा त्याची तयारी असणं. कशाची? तर तयार करणं, डेव्हलप करणं, ऑर्गनाइज करणं म्हणजे सुसंघटित करणं आणि रन करणं म्हणजे चालवणं. एखादा व्यवसाय उद्योग की ज्यामध्ये अलॉंग विथ एनी ऑफ इट्स अनसर्टनिटीज, याच्यामधल्या ज्या काय अशाश्वतता असतील, म्हणजे याच्यामध्ये मार्केटिंग होईल का नाही माहित नाही, रॉ मटेरियल मिळेल का नाही माहित नाही, कच्च्या मालावरती योग्य प्रक्रिया केली जाईल का नाही माहित नाही, ज्याला आपण अशाश्वतता म्हणतो. किंवा त्याला जे काही फिजिकल स्ट्रक्चर आहे ते मिळेल का नाही, फायनान्शियल सपोर्ट मिळेल का नाही. तर ह्याच्यामधल्या ज्या अनसर्टनिटीज आहेत तर त्याला आपण एंटरप्रिन्युअरशिप एक रिस्क म्हणतो इन ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट. आणि त्या कन्सिडर करून तो एक होप ठेवतो किंवा आशा ठेवतो की आपण त्यातून नफा मिळवू शकतो, त्याला आपण उद्योजकता असं म्हणतो. आता द मोस्ट प्रॉमिनंट एक्झाम्पल ऑफ एंटरप्रिन्युअरशिप इज स्टार्टिंग ऑफ न्यू बिझनेस. आता ह्याचं जर तुम्हाला एक चांगलं उदाहरण बघायचं म्हणलं तर आपण सांगितलेलं की थेअरीमध्ये की एखादा नवीन व्यवसाय चालू कर. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं नवीन व्यवसायामध्ये फिजिकल स्ट्रक्चर असेल, मार्केटिंग असेल, लँड ऍक्विजिशन असेल किंवा नॅचरल रिसोर्सेस असतील, तर नंबर ऑफ पॉइंट्स वी आर कन्सिडर हेअर ड्युरिंग द एस्टॅब्लिशमेंट ऑफ एंटरप्राइज. कुठलाही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर बरेच घटक असतात की ते आपल्याला कन्सिडर करावं लागतात. म्हणजे मॅनपॉवर असेल, त्यातले दोन टाईपचे मॅनपॉवर, स्किल्ड मॅनपॉवर आणि स्किल्ड मॅनपॉवर. त्यानंतर मशिनरीज असतील, मग त्यातल्या ट्रॅडिशनल मशिनरी आणि त्याच्यामधल्या मॉडर्न टेक्नॉलॉजी. त्यानंतर त्याच्यामधलं जे काय नवीन इनोव्हेटिव्ह अप्रोचेस, म्हणजे त्याच्यामध्ये पॅकेजिंगचं असेल, मार्केटिंगचं असेल, ऍडव्हर्टाइजमेंटचं असेल किंवा त्याच्यामधलं जे काय प्रोडक्ट मधलं फॉर्म्युलेशन असेल, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता इनिशियल स्टेजला जर तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला, फॉर एक्झाम्पल बेस्ड मिल्क बेस्ड प्रोडक्ट, कुठलाही मिल्क बेस्ड प्रोडक्ट तयार केला, फॉर एक्झाम्पल श्रीखंड चालू केलं, तर सुरुवातीला तुम्ही काय त्याला फ्लेवर, कलर, परत त्याच्यामध्ये पॅकेजिंगचं स्टँडर्ड मटेरियल असं तुम्ही सुरू करणार नाही. तुम्ही सुरुवातीला काय करणार? रॉ मटेरियल येणं आणि रॉ मटेरियलवरती प्रक्रिया करणं, एवढ्या गोष्टी सुरुवातीला करणार. त्यानंतर त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप इम्प्रुव्हमेंट करत जा. म्हणजे रॉ मटेरियल मध्ये जे रॉ मटेरियल येतंय त्याच्यामध्ये ज्या काही मशिनरी असतील तर त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे जे प्रोसेसिंग करणाऱ्या मशिनरीज असतील, कमी वेळेमध्ये जास्त प्रोसेसिंग करणाऱ्या मशिनरीज असतील, त्यानंतर जे प्रोसेसिंग झालं असेल तर त्याचं पॅकेजिंग असेल किंवा पॅकेजिंग मटेरियल असेल किंवा पॅकेजिंग वरचं प्रॉपर ऍडव्हर्टाइजमेंट लेआउट असेल किंवा इन्स्ट्रक्शन असतील किंवा इन्फॉर्मेशन असेल, त्यानंतर त्याचं जे काय स्टोरेज असेल किंवा त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन असेल, मार्केटिंग असेल, तर मार्केटमधलं ऍडव्हर्टाइजमेंट असेल, तर अशा सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी घडत जातील. पण इनिशियल स्टेजला लगेच तुम्ही काय जाहिरात करणं, टीव्हीवरती जाहिरात करणं, फ्लेक्स बोर्डवरती जाहिरात करणं, या गोष्टी तुम्ही इनिशियल स्टेजला करू शकत नाही. सो द मोस्ट प्रॉमिनंट एक्झाम्पल ऑफ स्टार्टिंग न्यू बिझनेस ऍज अ एंटरप्रिन्युअरशिप, उद्योजक असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आपण या डेफिनेशन बघितले त्या डेव्हलपमेंट, बिझनेस, देन कम्युनिकेशन. डेव्हलपमेंट म्हणजे ग्रॅज्युअल ग्रोथ इन सिक्वेन्शियल फेज. प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय लगेच सुरुवातीला तिथं आपल्याला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत नाही, तर आपल्याला प्रत्येक स्टेज वाईज त्याच्यामध्ये आपल्याला वाढ दिसून येते. बिझनेसमध्ये कुठलंही रेग्युलर ऑक्युपेशन, उठलं की तेच काम करणं, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही, तेच आपल्यासाठी रोजचा उदरनिर्वाहाचं साधन, लाईव्हलीहूड असं आपण त्याला म्हणतो. द पर्टिक्युलर प्रोफेशन
or the particular business we consider as a livelihood or for our livelihood, and that one include trade, commercial activity, occupation. Likewise, a person who directly involve such type of activity which called business. Then communication म्हणजे exchange of idea, facts, feeling from one person to another person with common meaning of understanding and intent use of message. म्हणजे जे काय मी सांगत आहे ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणं आणि त्या व्यक्तीनं जे काय मी गोष्ट सांगितली तीच गोष्टी जशी तशी समजून घेणं आणि त्याचा हेतुपूर्वक यूज करणं, त्याला आपण संवाद असं म्हणतो. त्यानंतर एंटरप्रेन्योर हा फ्रेंच वर्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जेम्स बॅप्टाइस्टे यांनी हा कॉइन केलेला आहे. तर हा एंटरप्रेन्योर हा फ्रेंच वर्ड पासून तयार झालाय. त्याचं मिनिंग आहे टू अंडरटेक और टू डू समथिंग और टू ऍडव्हेंचर. ऍडव्हेंचर म्हणजे धाडशी किंवा साहसी असं आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योरल जे पोटेन्शियल आहे, आता आपण एंटरप्रेन्योरची मिनिंग पण बघितले आपल्या थेअरीमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल असतो. हा एक रिस्क बिअरिंग बेस किंवा फायनान्शियल रिस्क बेस आपला एंटरप्राइज एस्टॅब्लिश करतो आणि न्यू बिझनेस मध्ये तो डायरेक्टली एंटर होतो. आणि आफ्टर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ बिझनेस ते टेक ईच अँड एव्हरी स्टेप्स फॉर मिनिमाइजिंग द रिस्क आणि होपिंग फॉर द प्रॉफिट. लाईकवाइज they start up their business to get maximum profit with continued growth and opportunities. And one who organizes, manages, and assumes the risk in an enterprise, which is called entrepreneur. Then the first practical name, assessing entrepreneurial potential. Assessing म्हणजे to judge or to decide the amount, value, quality or importance of something. एखाद्याची व्हॅल्यू असेल की एखाद्याची इम्पॉर्टन्स असेल की एखाद्याच्या क्वालिटी असतील तर त्या जज करणं त्याला आपण काय म्हणतो असेसमेंट असं म्हणतो. म्हणजे जज म्हणजे त्याचा अंदाज घेणं त्याच्यावरून ठरवणं की ह्याची काय क्वालिटीज आहेत किंवा ह्याच्या काय व्हॅल्यूज आहेत. फॉर एक्झाम्पल युअर पेपर इव्हॅल्युएशन और असेसमेंट. म्हणजे तुम्ही जे एखादा पेपर देता कुठल्या कोर्सचा तर ते कोर्सचा पेपर दिल्यानंतर तुम्ही म्हणता मला पेपर सोपा गेला म्हणजे 100 पैकी 100 पडणार का 80 पडणार का 90 पडणार का 60 पडणार. हे कशावरून ठरतं तुमचं असेसमेंट केल्यानंतर की तुम्ही उत्तर काय लिहिलं आहे ते उत्तर बरोबर आहे का, ते उत्तर त्या प्रश्नाला अनुसरून आहे का, त्या उत्तरामध्ये तुम्हाला जे अपेक्षित म्हणजे जे मॉडेल आन्सर मध्ये अपेक्षित आहेत ते प्रश्नांचं ते पॉईंट त्याच्यामध्ये आलेले आहेत का, त्याच्यावरून तुमचा पेपर लिहिला हे तुमचं ओपिनियन झालं. दॅट इज युअर असेसमेंट. युअर सेल्फ असेसमेंट इज देअर. म्हणजे मी पेपर सोडवला मला 100 पैकी 80 मार्क पडतील. दॅट इज युअर सेल्फ असेसमेंट. बट व्हॉट इज युअर specific presentation during the writing or during giving the examination, and what is the specific or actual expectation on the basis of model answer book. म्हणजे मॉडेल आन्सर बुक नुसार तुम्हाला काय अपेक्षित आहे त्याच्यावरून त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्याला आपण काय म्हणतो असेसमेंट म्हणजे मूल्यमापन करणं. आणि त्याच्यावरून तुमचं जे मार्क्स असतात किंवा अमाऊंट असेल, व्हॅल्यू असेल, क्वालिटी असेल तर ती जज केली जाते. Then entrepreneur, the definition पहिला who initiates and establishes economic activity or enterprise. त्याला आपण एंटरप्रेन्योर म्हणतो. पोटेन्शियल, आता याला आपण कार्यक्षमता म्हणतो. कार्यक्षमता हॅव्हिंग अ शोइंग द कॅपॅसिटी टू डेव्हलप इनटू समथिंग इन द फ्युचर. आता आपण अशी एखादी स्थिती की ज्या स्थितीमध्ये आपण आपली स्वतःची कॅपॅसिटी डेव्हलप करतो आणि ती कॅपॅसिटी भविष्यामध्ये एक्झिबिट करणं त्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍग्रिकल्चरचं आता नॉलेज घेता, तुम्ही लगेच ऍग्रिकल्चरचं नॉलेज घेत असताना एखादा व्यवसाय चालू करणं आणि घेऊन झाल्यानंतर एखादा व्यवसाय चालू करणं म्हणजे व्हॉट इज द इफिशियन्सी ऑफ वर्क ऑर द स्पेसिफिक कॅपॅसिटी दॅट वन व्हेरी इफेक्टिव्ह आफ्टर गेटिंग द स्पेसिफिक नॉलेज. तुमच्या ज्या काही कॅपॅसिटी असतील तर ते नॉलेज नंतर हे बेटर असतील ऍज कम्पेअर टू प्रिव्हियस नॉलेज ऑर बिफोर ऑर ऍट द टाइम ऑफ टेकिंग नॉलेज. त्यामुळे पोटेन्शियालिटी that one depend upon the situation and that one depend upon your efforts and your future prospect base. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काय संधी आहेत आणि फ्युचर मध्ये तुम्ही त्याचा कसा वापर करता त्यावर अवलंबून आहे. तुम्ही आता ऍग्रिकल्चरचं नॉलेज घेतलंय आणि तुमची कार्यक्षमता जर तुम्ही वर्मी कंपोस्ट युनिट कसं तयार करायचं, कसं ते वर्मी कंपोस्ट तयार केलं जातं हे माहिती आहे, हिरवळीची खतं कुठली कधी घेतली जातात, त्यांची कधी त्याचं बरिंग केलं पाहिजे ही माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. ती जर माहिती घेण्या अगोदरच तुम्ही काय तर नुसती माहिती घेतली आणि ती कुठलंही काम किंवा प्रत्यक्षात अंमलात आणलं नाही तर त्याला आपण पोटेन्शियल म्हणू शकत नाही. यू गेट नॉलेज अँड यू इम्प्लिकेट युअर नॉलेज इन युअर फील्ड मीन्स दॅट वन इज द पोटेन्शियल. म्हणजे तुम्ही जे नॉलेज घेतलंय तर त्याचं इम्प्लिकेशन करणं म्हणजे त्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. म्हणजे ती तुम्हाला पुढे दाखवायचं आहे किंवा ते तुम्हाला तिथं पुढे दाखवता येतं. आता एंटरप्रेन्योरल पोटेन्शियल ज्याच्यामध्ये त्या उद्योजकतेची कार्यक्षमता
जो उद्योग चालू करतो अशा व्यक्तीची कार्यक्षमता, म्हणजे काय इट इज परसिव्ड डिझायरेबिलिटी, म्हणजे त्याचं योग्य जे काही डिझायरेबिलिटी असेल किंवा योग्यता असेल असं आपण त्याला म्हणतो. परसिव्ड फिजिबिलिटी, त्याची जे काही शाश्वत असेल किंवा फिजिबिलिटी तो परसिव्ड केलेला असेल, किंवा प्रोपेन्सिटी टू ऍक्ट दॅट इन्फ्लुएन्स इंडिव्हिज्युअल्स इंटेन्शन टू क्रिएट अ बिझनेस, की ज्यामध्ये त्याची स्वतःच एक असे प्रोपेन्सिटी तयार होते की तो स्वतःचा इंटेन्शन बेस म्हणजे हेतुपूर्वक स्वतःचा बिझनेस तयार करणं आणि त्याच्यामध्ये उतरणं, त्याला आपण एंटरप्रेन्योर पोटेन्शियल म्हणतो. फक्त मनात आहे, मनात ते ठरवलेलं आहे, मनात त्याच्या आहे, करणार आहे, करायचं आहे, चालू करण्याची अशा प्रक्रिया करायच्या आहेत, हे सगळं म्हणजे एंटरप्रेन्योर पोटेन्शियल नसून युअर डिझायरेबिलिटी, युअर फिजिबिलिटी अँड प्रोपेन्सिटी, दॅट वन ऍक्ट्स इन्फ्लुएन्स इंडिव्हिज्युअल्स इंटेन्शन टू क्रिएट बिझनेस, त्यातून तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करणं, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एंटरप्रेन्योरल पोटेन्शियल. एंटरप्रेन्योर इज वन पर्सन हू परचेस द मीन्स ऑफ प्रोडक्शन. आता ह्याच्यामध्ये काय असतं, पोटेन्शियल म्हणजे काय किंवा एंटरप्रेन्योरचं स्पेसिफिक पोटेन्शियल म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तो इट इज द स्पेसिफिक स्टेज व्हेअर ही परचेस द मीन्स ऑफ प्रोडक्शन. तो काय करत असतो त्या कालावधीमध्ये, त्याच्या उत्पादनासाठीच्या आवश्यक ज्या काही गोष्टी असतात तर त्या परचेस करण्याचं काम करतो, फॉर कंबायनिंग देम इन टू मार्केटेबल प्रोडक्ट, की त्याचं कॉम्बिनेशन कशासाठी करतो, मार्केटेबल प्रोडक्ट, म्हणजे तो एखादी वस्तू तयार करतो तर त्याचं मार्केटिंग करणं ऍट प्रॉफिट मोटिव्ह इन फ्युचर, आणि ते भविष्यामध्ये जे काय फायदा मिळवून देणार असतात, फायदा देणारा असंच तो ते मार्केटिंग प्रोडक्ट तयार करतो. सो एंटरप्रेन्योर इज वन हू बायज फॅक्टर सर्व्हिसेस, आणि ज्या व्यक्तीनं फॅक्टर सर्व्हिसेस म्हणजे वेगवेगळे घटक, फॅक्टरीला आपण फॅक्टरी म्हणतो असं आपण त्याला, म्हणजे उद्योग म्हणतो, व्यवसाय म्हणतो, किंवा त्याला कारखाना असं म्हणतो. कारखाना म्हणजे कसला, की ज्याच्यामध्ये सर्व्हिसेसचा वापर केला जातात ऍट अ सर्टन प्राइस, की ज्यासाठी काय अमाऊंट ऑफ मनी वी एक्सपेक्ट देअर, विच वन सर्व्हिसेस वी प्रोव्हाइड टुडे और विच वन सर्व्हिसेस वी वॉन्ट टू प्रोव्हाइड टुडे ऑनवर्ड. For that purpose, we expect some amount of money, which called certain price, with a view to selling their product at an uncertain price in future. की ज्या प्रोडक्टला भविष्यामध्ये अशाश्वत किंमत असू शकते, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये बदल होऊ शकतात, त्याच्या पॅकेजिंग मध्ये बदल होऊ शकतात, त्याच्या मार्केटिंग मध्ये बदल होऊ शकतात, त्याची पॉप्युलरिटी वाढू शकते, त्याच्यामधल्या क्वालिटीज वाढू शकतात, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढू शकते, काय व्हॉट एव्हर मे बी. सो नावडेज रिसेंटली वी सेलिंग ॲज अ सर्टन प्राइस, बट इन फ्युचर अनसर्टन प्राइस, त्याची फ्युचर मध्ये काय प्राइस असेल सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आता पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, म्हणजे तुमचा अमूलचं जर 10 रुपयाला पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम जर श्रीखंड मिळत असेल, तर तेच म्हणजे जानेवारी महिन्यात जर तुम्हाला अमूलचं 10 रुपयाला 250 ग्रॅम श्रीखंड मिळत असेल, तर तेच जर तुम्ही आत्ताच्या स्थितीमध्ये घ्यायला गेला तर ते तुम्हाला 12 असं ठरवलेलं नाही की आता ही प्राइस आता एकदा डिसाईड केली म्हणजे ती लाईफ टाइम जोपर्यंत कंपनी आहे तोपर्यंत तीच प्राइस. नो, देर इज सम चेंजेस बेस्ड अपॉन द सिच्युएशन, ज्या काय सिच्युएशन असतील त्यानुसार चेंजेस होतील. तर त्याच्यामध्ये तुमचं स्टोरेजचे चार्जेस असतील तर स्टोरेजचे चार्जेस तुम्हाला तिथे ऍड करावे लागतील, त्याच्यामध्ये मार्केटिंगचे असतील, ऍडव्हर्टाइजमेंटचे असतील, सगळे चार्जेस त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड होतात. टॅक्स असतात, सेल्स टॅक्स, सेल्स ड्युटीज, व्हॉट एव्हर मे बी, जे काय असेल तर त्याच्यामध्ये ते दिलं जातं. Then Richard Cantillon, a French banker, is credited for the use of word entrepreneur. पहिल्यांदा जो वर्ड कोणी युज केला तर रिचार्ड कॅन्टिलॉन युज केला, जो फ्रेंच बँकर आहे, की त्यांना हा एंटरप्रिन्युअर हा फर्स्ट वर्ड युज केला. तो बँकेमध्ये काम करत होता आणि बँकेमध्ये जे काम करणार असतात तेच फायनान्शियल सपोर्ट करत असतात किंवा फायनान्शियल असिस्ट करत असतात, किंवा जे काय अथॉरिटी ते अप्रुव्हल देत असतात की ज्या एंटरप्राइज एस्टॅब्लिश करणारे असतात त्याचे जे प्रोजेक्ट आलेले असतात किंवा प्रोजेक्टसाठी प्रपोजल तिथे दिलेलं असतं, तर त्या प्रोजेक्टला प्रपोज करण्याचं काम हे बँकर्स करत असतात. तर असाच एक बँकर, त्याचं नाव आहे रिचार्ड कॅन्टिलॉन, हा फ्रेंच बँकर, फ्रेंच मधली बँक आहे आणि त्या बँकेमध्ये तो कामाला होता आणि त्यानं तो वर्ड तयार केला एंटरप्रिनर. आणि फॉर द फर्स्ट टाइम टू मीन अ पर्सन हू बिअर्स अनसर्टिनिटी अँड रिस्क. आणि त्यानं त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं की जे प्रोजेक्ट प्रपोजल देतात आणि त्याच्यामधून अप्रुव्हल घेतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करतात, त्यांना कुठलीही प्रॉफिटची शाश्वतता नसताना फक्त प्रॉफिट मिळवणं आणि आपला व्यवसाय सुरू करणं या हेतून सुरुवातीला इनिशियल स्टेजला बिझनेस स्टार्ट करतात, त्या व्यक्तीनं त्यानं बिअर अनसर्टनिटी अँड रिस्क, अशाश्वत आणि धोक्याच्या आधारावरचा जो उद्योग त्याला आपण उद्योजकता किंवा उद्योग असं म्हणतो, असं रिचार्ड कॅन्टिलॉन सांगितलं. तर आता याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट हाऊ टू आयडेंटिफाय पोटेन्शियल एंटरप्रिनर, आपण पोटेन्शियल एंटरप्रिनर कसा आयडेंटिफाय करू शकतो. इफ वी want to search or if you want to get the information of potential entrepreneur, that time you consider following 4 points. First one is inherent viability of the project, म्हणजे त्या भागामध्ये त्या
प्रोजेक्टला स्वतःच्या अंगीभूत अशी काहीतरी व्हायबिलिटी असली पाहिजे. उदाहरणार्थ मिल्क प्रोसेसिंग जो प्रोजेक्ट आहे तर त्याला स्वतःची व्हायबिलिटी आहे. म्हणजे एक तर तुम्हाला ते दूध विकता येतं, दुधावरती प्रक्रिया करता येते, त्याच्यापासूनचे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत म्हणजे चक्का, चन्ना, पनीर, दही हे प्रोडक्ट तुम्हाला तयार करता येतात. त्याच्यातले बाय प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता, मेन प्रोडक्ट तुम्ही सेल करू शकता. लाईकवाईज सो इट रिक्वायर्स इनहरंट व्हायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. तुम्ही जर शहरामध्ये गेला आणि गांडूळ खताचं जर दुकान टाकलं तर कोण गांडूळ खत घेणार नाही. आणि तुम्ही जर इथं आला शहरामध्ये आला सॉरी गावामध्ये आला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पिझ्झा बर्गरचं कुणी दुकान टाकलं तर कोण तुम्हाला मासे मारायला सुद्धा तिथं गावणार नाही. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जिथं गरज आहे त्याची इनहरंट व्हायबिलिटी पाहिजे. म्हणजे अशा ठिकाणी टाकलं जातं. चहाचं दुकान कुठे टाकलं जातं, तुमचे बस स्टँड असेल, रिक्षा स्टॉप असेल किंवा एखादं वडापचं स्टॉप असेल, त्यानंतर रेल्वे स्टेशन असेल, एखादं मार्केट प्लेस असेल, जिथं वर्दळ असते, जिथं लोक येतात जातात अशा ठिकाणी टाकले जाते. म्हणजे त्याला काय म्हणतो इनहरंट व्हायबिलिटी. तर तसं इनहरंट व्हायबिलिटी असणं गरजेचं आहे. कुठला प्रोजेक्ट टाकत असताना जर कमर्शियल स्केलवरती असेल तर तिथे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी पाहिजे. मग ते रोड ट्रान्सपोर्ट असू दे, रेल्वे ट्रान्सपोर्ट असू दे, एअर ट्रान्सपोर्ट असू दे, सी ट्रान्सपोर्ट असू दे, तर ते असणं अपेक्षित आहे. त्याला आपण इनहरंट व्हायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट असं म्हणतो. सो वी कन्सिडर हिअर those entrepreneurs who establish the enterprise that time they should check the inherent viability of the project and project planning. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट एस्टॅब्लिशमेंट करता तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग असणं आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळी आपण प्रोजेक्ट चालू करतो म्हणजे रॉ मटेरियल आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही आता रॉ मटेरियल आणून ठेवलंय, परत प्रक्रिया कशी होते बघत बसायचं, प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यामध्ये पॅकेजिंग कसं होतं ते बघत बसायचं, परत मार्केटिंग, तो रॉ मटेरियल संपलेलं असतं त्याच्यावरती प्रोसेस स्टॉप झालेली असते. तर असं न करता पूर्ण प्लॅनिंग, कंटिन्युअस रॉ मटेरियल, continuous processing, continuous packaging, continuous marketing, continuous transport, continuous storage and warehouse and in and out likewise. तर त्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग हे तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये करावं लागतं. म्हणजे ज्या काय स्टेप्स असतात म्हणजे लॉजिकल स्टेप you should follow during the course of activity or during the running the enterprise. Then project implementation, actual project running, त्याला आपण प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन म्हणतो. व्हॉट एव्हर यू नोटिफाईड or whatever you notice or whatever you give in the your project proposal should implement in your logical steps or establish your enterprise for launching or for delivering the product to the कस्टमर और कंझ्युमर. लाईकवाईज मीन्स प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. जे काय तुम्ही प्रोजेक्ट प्रपोजल मध्ये दिला असेल आणि बँकेकडून त्या पद्धतीने लोन घेतला असेल किंवा त्या बँकेकडून तुम्ही त्या पद्धतीने फायनान्शियल असिस्टन्स घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी म्हणजे तंतोतंत जसं तुम्ही सांगितलं असेल माझे हे उद्दिष्ट आहेत तर तेच उद्दिष्ट पाहिजेत. तुम्ही सांगितलं असेल ह्या मशिनरी त्याच मशिनरी पाहिजेत, असं स्ट्रक्चर तसं स्ट्रक्चर पाहिजे. त्यानंतर त्याच्यामधले जे काय प्रोसेसिंग मार्केटिंग त्याच्यामधल्या ज्या काय गोष्टी असतात तर जसं सांगितलं असेल तर त्याचं इम्प्लिमेंटेशन अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता प्लॅनिंग म्हणजे बिफोर एस्टॅब्लिशमेंट ऍट द टाइम ऑफ कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी, बट मॅनेजमेंट ऑन गोईंग कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी. ज्या ऑन गोईंग कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असतात तर त्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात या ठिकाणी. मॅनेजमेंट करत असताना जो आपला व्यवसाय सुरू केलेला आहे तर त्या व्यवसायामध्ये फर्स्ट टू लास्ट स्टेप यू सायमल्टेनियसली ऑब्झर्व ऑल दिस थिंग्स अँड सायमल्टेनियसली फॉलो ऑल दिस स्टेजेस अँड दॅट वन हेल्प फॉर गेटिंग प्रॉपर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्रॉफिट अँड लॉस ऑफ युअर एंटरप्राइज. त्या तुम्हाला गोष्टीतून प्रॉफिट आहे का लॉस आहे त्या सांगण्यासाठी सफिशियंट आहेत. त्यानंतर एंटरप्रिनरला कॉम्पिटन्सी. कॉम्पिटन्सीला आपण म्हणतो प्रॉपर किंवा योग्यता. आता उद्योजकाची योग्यता कशावर ठरवली जाते? अन इंडिव्हिज्युअल पजेस टू परफॉर्म अ गिवन अ टास्क इफेक्टिव्हली इन अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस कॅरेक्टरिस्टिक. खाली दिलेल्या कॅरेक्टरिस्टिकच्या कॉम्बिनेशन मध्ये जर तो इफेक्टिव्हली काम करत असेल तर त्याला आपण एंटरप्रिनर कॉम्पिटन्सी किंवा योग्यता म्हणतो. प्रॉपर ऑर द स्पेसिफिक पर्सन हु इज इलिजिबल फॉर द स्पेसिफिक एंटरप्राइज असं आपण त्याला म्हणतो. पहिलं काय पाहिजे? नॉलेज. रेफर्स टू कलेक्शन ऑफ फॅक्ट्स, व्हॅल्यूज आणि इन्फॉर्मेशन. काही माहिती असू दे, स्टॅटिस्टिकल डेटा असू दे, रॉ मटेरियलची इन्फॉर्मेशन असू दे, कुठल्याही नवीन गोष्टींची माहिती असू दे, मशिनरीची माहिती असू दे, त्याच्यावरती प्रक्रिया असेल, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूची माहिती असू दे. म्हणजे नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. सेट ऑफ स्किल, तुम्हाला वेगवेगळं कौशल्य ते तुमच्या आत्मसात करणं किंवा ते तुम्हाला असणं आवश्यक आहे. Demonstrate a sequence of behavior in attending the performance means set of skill. Then appropriate personality. उगाच गबाळ्यागत कुठेही बघायचं, कुठेही फिरायचं, कसंही तिथं कंपनीमध्ये जायचं, कसंही फिरायचं. तर असं न करता आपला जो उद्योग आहे तर त्या आपल्या उद्योगामध्ये आपली जी व्यक्तिमत्व आहे
तर ते योग्य दिसलं पाहिजे, अप्रोप्रिएट. तर इट इज कॉम्प्राइजेस डिझायर मोटिव्ह अँड ट्रेड्स. म्हणजे तुमच्याकडून कुणीतरी प्रेरणा घेतली पाहिजे, तुमच्यामध्ये इतरांमध्ये काय तर ट्रेड्स म्हणजे डिस्टिंग्विशिंग पॉईंट हा फरक दिसला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला असेल, कृष्णा दूध असेल, काय असेल, आणि एखादा अमूल असेल, तर ह्याच्यामध्ये जर तुलना करत असताना तुम्ही बेटर कसे असाल, तुम्ही सरस कसे असाल, त्या तुलनेमध्ये सुद्धा तुमची योग्यता तिथे दिसणं आवश्यक आहे. त्याला ट्रेड्स असं आपण म्हणतो. मोटिव्ह म्हणजे प्रेरणा निर्माण करणं, उत्साह निर्माण करणं, अँड अर्ज फॉर विच वन हॅज कंटिन्युअस कॉन्सर्न दॅट डायरेक्ट वन टुवर्ड्स सर्टन ऍक्शन टू सॅटिस्फाय द कॉन्सर्न. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एखाद्याला प्रेरित करणं आणि एखाद्याला त्या भागामध्ये संबंधित गोष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व करून घेणं आणि त्याच्या ऍक्शन ओरिएंटेड वर्क हे तिथं परफॉर्म करणं, त्याला आपण मोटिव्ह असं म्हणतो. देन ट्रेड्स म्हणजे याला आपण डिस्टिंग्विशिंग पॉईंट्स म्हणतो. व्हॉट एव्हर वी ऑब्झर्व इन द अप्रोप्रिएट पर्सनॅलिटी. Traits which one is the characteristics way in which person respond to set of stimuli. Stimuli म्हणजे उत्तेजन असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स वरती तो उत्तेजित होत असतो, त्याला आपण ट्रेट्स असं म्हणतो. म्हणजे तुमच्या अंगी जर वेगवेगळे गुण आहेत, त्यातले 2-3च गुण चांगले आहेत आणि बाकीचे 7-8 वाईट आहेत, तर ते आपण घेत नाही. फॉर एक्झाम्पल जे वेगळे ऍक्टर्स असतात त्यांच्यामध्ये चांगले काय गुण असतात. फॉर एक्झाम्पल आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट असं आपण म्हणतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट चांगल्या पद्धतीने करणं, पण त्याच्यामध्ये काय वाईट गोष्टी आहेत, तर म्हणजे सोशल जे काय अप्रुव्हल थिंग्स आहेत, नॉट ऍक्सेप्टेड ऍज इट इज, not accepted in the society likewise. So you consider each one thing during the test. The existence of these characteristics may or may not be known or may be unconscious aspects of the person. आता एखाद्याची योग्यता कशावरून ठरवू शकतो, त्यातले 2 कॉम्पिटन्सीज दिलेत योग्यता. सॉफ्ट for example decision making, problem solving and persuasive skill. That one is a challenging, each one situation is a challenging, but soft skill competencies जिथं आपण योग्यता म्हणतो are those which do not constitute professional know how and are functionally interchangeable. याच्यामध्ये जास्त काय तुम्हाला ताकद लावावी लागते की एखादा लय सायकोलॉजिकल स्ट्रेस यावा लागतो, तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व झालेल्या नसतात. डिसिजन मेकिंग असेल, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल आणि परसुएसिव्ह म्हणजे माइंड चेंज असं आपण त्याला म्हणतो परसुएसिव्हला. देन हार्ड स्किल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जास्त अवघड असतं, डिसिजन घेणं असेल किंवा इतर गोष्टी. आर दोज रिलेटेड टू गिव्हन प्रोफेशन अँड आर अक्वायर्ड थ्रू एज्युकेशन अँड हँड ऑफ एक्सपिरियन्स इन परफॉर्मिंग. ह्या ज्या काही गोष्टी आहेत हार्ड स्किल, त्याच्यातली योग्यता ही तुम्हाला अनुभव असलेल्या व्यक्तीकडून घ्यावी लागते किंवा ज्याला त्याच्यातलं स्पेसिफिक नॉलेज आहे अशा व्यक्तींच्याकडूनच घ्यावी लागते. उदाहरणार्थ डिझायनर, इंजिनियर्स एंगेज इन द डिझायनिंग गिअर. आता जर गिअर डिझाईन करायचं म्हणलं, तुम्ही जर उद्या गेला तर तुम्ही गिअर सोडून दुसरंच काय तर डिझाईन करणार. म्हणजे जो गिअर तयार करतो त्याच्याकडेच गिअरचं काम केलं पाहिजे. ऍग्रिकल्चर इंजिनियर डिझायनिंग बुलॉक कार्ड्स, जो कृषीवरती जो काम करतो किंवा जे इंजिनियर असतात, तर ते ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट तयार करतात. ते कोणाकडे जाऊन तुम्हाला ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट तयार करता येत नाहीत किंवा त्याच्यामध्ये जो काही साचा असतो किंवा त्याचं जे काही प्रॉपर कन्स्ट्रक्शन असतं किंवा स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला तिथे मिळत नाही. Then here one exercise is given. Under that exercise entrepreneurial potential assessment. आता याच्यामध्ये तुम्हाला असेसमेंट करत असताना काय स्कोर दिलाय आणि हा स्कोर देत असताना त्याच्यामध्ये स्कोर देत असताना 21 to 25 म्हणजे ग्रेट एंटरप्रेन्योर पोटेन्शियल. देन 16 to 20 मीन्स द रिझल्ट शोज डेफिनाइट एंटरप्रेन्योर पोटेन्शियल. म्हणजे त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योर पोटेन्शियल आहे. आणि 21 ते 25 म्हणजे ग्रेट, त्याच्यापेक्षा चांगला आहे. 11 ते 15 मध्ये द रिझल्ट पुट्स यू इन इंटरमिजिएट झोन. तुम्ही इंटरमिजिएट झोनला. 6 ते 10 म्हणजे इट सीम्स फिअरली वीक, हा थोडासा वीक आहे. आणि 1 ते 5 म्हणजे बी रिअलिस्टिक, ह्या त्याच्यामध्ये थोडाफार रिअलिस्टिक आहे, पण त्याच्यामध्ये काही ग्रोथ वगैरे आपल्याला दिसत नाही. आणि हे तुम्हाला पॉईंट त्याच्यामध्ये द्यायचा आहे. Read the following statement carefully and mark the number which indicates the degree. आणि हा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, टोटल युअर पॉइंट्स, सो दॅट वी गेट रिझल्ट. आणि एक्झरसाइज मध्ये तुम्हाला हे तुम्हाला स्टेटमेंट दिलेत, 1 ते 10 स्टेटमेंट आहेत. मग याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जे काय स्टेटमेंट आहेत, आय एम जनरली ऑप्टिमिस्टिक, आशावादी आहे,
I like doing these things better than other people do them likewise. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍग्री आहात, स्ट्रॉंगली ऍग्री आहात, डिसऍग्री आहात, न्यूट्रल आहात किंवा स्ट्रॉंगली डिसऍग्री आहात, तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त ते नोटिंग करायचं आहे. जर स्ट्रॉंगली ऍग्री असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंटला स्कोर द्यायचा आहे आणि या स्टेटमेंटला 5, 4, 3, 2, 1 असा स्कोर देत जायचा आहे. म्हणजे स्ट्रॉंगली ऍग्री असाल त्याला 5 द्या, ऍग्री असाल तर 4 द्या, न्यूट्रल असाल तर त्याला 3 द्या, डिसऍग्री असाल तर त्याला 2 द्या आणि स्ट्रॉंगली डिसऍग्री असाल तर त्याला 1 द्या. म्हणजे इथं तुम्हाला स्टेटमेंट आणि त्याच्यावरचे जे काय स्टेटमेंटसाठी जे रिमार्क आहेत तर ते 1, 2, 3, 4, 5 आकड्यात मानलेत. पण स्कोर देत असताना 5 स्टार फॉर ऍग्री, देन 4 स्टार फॉर स्ट्रॉंगली ऍग्री, फॉर 5 स्टार, ऍग्री फॉर 4 स्टार, न्यूट्रल फॉर 3 स्टार, डिसऍग्री फॉर 2 स्टार आणि स्ट्रॉंगली डिसऍग्री फॉर 1 स्टार लाईकवाईज. आणि ह्याचं तुम्ही परत बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर तुम्हाला त्या पॉइंटमध्ये किती स्कोर होतो आणि हा स्कोर जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर ते कुठल्या रेंजमध्ये, जेव्हा आता पाठीमाग आपण रेंज बघितल्या तर या कुठल्या रेंजमध्ये तो बसतो ती रेंज तिथे लिहायची आणि तो रिझल्ट तुमचा असेल. म्हणजे डेफिनेट एंटरप्रेन्योर आहे का, इंटरमिडिएट झोन मध्ये आहे का, एंटरप्रेन्योर पोटेन्शियल ग्रेट आहे. तर लाईकवाईज यू कॅल्क्युलेट देअर based on the given score. Now tomorrow I send you all practical manual. After that you cover this one exercise properly without any difficulty, without any query, because direct exercise there and statement is also given properly under this exercise. So there is no any query or no any difficulty during solving this question, because just you read the statement properly and give the score based on star, 5 star, 4 star, 3 star, 2 star and 1 star, and you calculate each one star based upon your statement, and you total of the specific statement and make the